विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। माझं नाव सिद्धेश्वर हिंबर्गे, मी राहणारे नेगुळ ग्रामपंचायत सदस्य। आपली अडचण काय? ही अडचण काय, नेगुळ ग्रामपंचायतमध्ये 1/9/2021 रोजी घेण्यात आलेला ठराव, बोगस ठराव घेण्यात आलेला आहे। तर त्याच्यामध्ये माझं नाव सूचक म्हणून घेतलेलं आहे। त्यावेळी मी ग्रामपंचायत सदस्यच नव्हतो। माझी निवड 21/12/2021 रोजी झालेली आहे। तरी पण सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून हा बोगस ठराव घेण्यात आलेला आहे। मला सांगा, आज आपण उपोषण घ्यायचं माघार घेतलात, आपण समाधान आहात का? हो, आत्ताच जस्ट आमचे उमरग्याचे BDO व विस्तार अधिकारी शेटकर साहेब व राऊत साहेब यांनी आत्ता आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की ग्रामसेवकाविरोधात कारवाई केलेली आहे व सरपंचाविरोधातही करण्याची लेखी हमी दिलेली आहे। त्याच्यामुळं आज आम्हाला दिलेत, आम्हाला जी कारवाई हवी होती ती केलेली आहे व जी फौजदारी आहे ती 8 दिवसामध्ये करणार आहे असं सांगितले। मला सांगा, आपल्या नावाचा दुरुपयोग कोण केलेला आहे? सरपंच व ग्रामसेवकांनी केलेला आहे असं तुमचं मत आहे? ज्यावेळेस ठराव घेत होतो त्यावेळेस तुम्ही समोर होतो का? मी नव्हतो, विषयच नव्हता माझा, कारण मी फक्त मासिक मीटिंगमध्ये फक्त ग्रामपंचायत सदस्यच असतात, दुसरा व्यक्ती राहू शकत नाही। मला सांगा, ग्रामपंचायतमध्ये अजून काय भरपूर घोटाळे असतील? भरपूर झालेले आहेत। आता आमचे पहिलाच आम्ही बघितलं तर एवढं एक निघालेलं आहे, अजून भरपूर आहेत असे। मला सांगा, आपल्याला जर न्याय नाही भेटला तर पुढची भूमिका काय आहे? मला जर या अडचणीसमोर न्याय न भेटला तर मी स्वतः याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करेन। आणि उपोषण सोडवण्यासाठी कोण कोण आले होते? उपोषण सोडवण्यासाठी विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी कुलदीप कांबळे साहेब आलेले होते, विस्तार अधिकारी जे शेटकर साहेब आहेत, परत राऊत साहेब आलेले होते, आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस नितीन भैया बागल साहेब आलेले होते। आपण उपोषण माघार घेतलात? घेतले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।